अचानकताची कुस्ती चालू झालेली सोलापूर जिल्ह्याकडून कोण प्रतिनिधित्व करणार महाराष्ट्र केसरीला लाल कास्टूम परिधान केलेला शुभम माने विरुद्ध निळा कास्टूम परिधान केलेला आदित्य गवासने दोन्ही तुल्यबळ पैलवान चला कुस्ती करा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सलग 10 गुण घेऊन करमानाचा अर्जुन काळे हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. अभिनंदन पैलवान. शाबास. आणि हो तुल्यबळ लढत चालू आहे. चला 97 किलो श्रीनिवास अरे बापरे. अजय राजमाने माळा या पटीमध्ये चला एक गुण मिळालेला आहे रेडला. पुन्हा कुस्तीला सुरुवात होते. कुस्ती चालू होते. चालू झालेली आले का पाचून पैलवान चला लवकर. चला अजय राजमाने एक प्रेक्षणीय कुस्ती 97 किलो माती विभागाची महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची कुस्ती माती आखाड्यावरती लागते. रवी बोत्रे सर. हो आणि अरे बापरे 2 गुण. आणि विठ्ठल वाजली. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू. सलग 4 वर्ष श्रीनिवास पात्रूंना मिळून गेलेला आहे सोलापूर जिल्ह्याला. बरोबर. अभिनंदन तालीम संघाचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं नमस्कार म्हणायचं. महाराष्ट्र केसरी माती विभाग आदित्य कोकाटे माळशिरस लालपट्टी महेंद्र गायकवाड मंगळवेढा निळपट्टी चालू का आणि भारंदाज 2 गुण. पुन्हा भारंदाज लावण्याचा प्रयत्न रेड कास्टूमचा आणि विचार वाजली. निमबाह्य कुस्ती कोण प्रतिनिधित्व करणार मॅच वरून सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे हे ठरणार आहे. फायनलचा मुकाबला चालू आहे. मॅच वरची फायनलची कुस्ती चालू आहे. आणि पटाला लागण्याचा प्रयत्न रेडचा ग्रीप मजबूत नाही. माती विभागात ज्या ज्या पैलवानचे नंबर बसले आहेत त्या पैलवानने मॅचच्या कडे येऊन थांबायचं. नारायण माने सरांच्या भेट घ्यायचे. चला लवकर. तुकाराम देशमुख उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे. सचिन वावरे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे. संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान शुभम माने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्या करून अभिनंदन करा पैलवानचं. सोलापूर जिल्ह्याकडे मॅच